brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। पुरंदर हवेलीचे माजी आमदार आणि पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप हे येत्या 16 तारखेला भाजपमध्ये प्रवेश करतायत। आपल्यासोबत स्वतः सर आहेत। सर काय सांगाल की तुम्ही इतके वर्ष काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून किंवा नेते पदाधिकारी म्हणून काम करत होतात, ही वेळ का आली आणि तुम्ही भाजपमध्ये का प्रवेश करताय? कसं आहे की एका परिवारातून दुसऱ्या परिवारामध्ये भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये जाण्याचा निर्णय आम्ही सर्वच परिवारातील सदस्यांनी त्या ठिकाणी घेतलाय। त्याचं मूळतः कारण हे आहे की आम्हाला संघटनात्मक अशा प्रकारचं काम करणाऱ्या विचारधारेच्या त्या ठिकाणी पक्षामध्ये जायचं होतं आणि भारतीय जनता पक्ष हा संघटनात्मक आणि सर्वसामान्य माणसांना न्याय देणारा आहे। सर्वसामान्य माणूस, शेतकरी, तरुण यांना समोर ठेवून विकासाची दिशा ठरवणार आहे, म्हणून त्या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षात जायचा निर्णय घेतला। पण इतकी वर्ष तुम्ही निष्ठावान कार्यकर्ते म्हणून किंवा काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, तुम्हाला असं जाणवलं नाही की संघटनात्मक काम जे आहे ते काँग्रेसमध्ये होत नव्हतं आणि भाजपवर तुम्ही सातत्याने टीका करत होता, भाजपच्या नेतृत्वावर टीका करत होता, अचानक असं काय झालं की भाजप सोबत जायचा निर्णय घेतलेला आहे? मला आपण खरं म्हणजे दाखवलं तर बरं होईल। मी कधीही टीका ही व्यक्तिगत किंवा विचारधारेवरती केली नाहीये। मी नेहमी म्हणत राहिलेलो आहे की संघटनात्मक गोष्टींकडे, कारण माझं आयुष्य संपूर्ण जे आहे ते इन्स्टिट्यूशनल जगलेलो आहे। माझे वडील कैलासवासी चंदूकाका जगतापांची शिकवण आम्हाला आहे की आम्ही संस्थात्मक जगलं पाहिजे आणि ती संस्थात्मक रचना जी ढासळत चाललेली आहे ती पाहूनच संस्थात्मक रचना खऱ्या अर्थाने असणारी पारदर्शक इन्स्टिट्यूशनल रचना असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये जाण्याचा निर्णय मी घेतलाय। आणि ते जाणवण्यापेक्षा तुम्ही सगळेजण आणि मला वाटतं हा अखंड हिंदुस्थान त्या ठिकाणी ते अनुभवतो आहे। सर, कुठले असे प्रकल्प आहेत जे तुम्ही पुरंदर तालुक्याच्या विचारासाठी करतायत, पुरंदरच्या तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही जातायत भाजप सोबत? असे कुठले प्रकल्प आहेत जे रखडलेले आहेत वर्षानुवर्ष आणि ते भाजपमध्ये गेल्यानंतर मार्गी लागणार आहेत? मला असं म्हणायचं की गुंजवणीचा प्रकल्प असेल, विमानतळाचा प्रश्न असेल, MIDCचं विस्तारीकरण असेल, त्याचबरोबर माझ्या तालुक्यामध्ये हायर एज्युकेशन स्किल्ड युनिव्हर्सिटीची स्थापना असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी भारतीय जनता पक्षाच्या परिवाराबरोबर निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टी मार्गी लावण्याचं काम आणि त्या परिपूर्णपणे कुठलाही अडथळा न येता, कारण या परिवाराची ताकद अशी आहे की कुठल्याही अडथळ्याशिवाय सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याची शक्ती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय रवींद्रदादा चव्हाणांच्या मध्ये आहे। त्यामुळे निश्चितपणे मला खात्री आहे की हे सगळे प्रकल्प आपल्याला येणाऱ्या वर्षांमध्ये एक्झिक्यूट झालेले दिसतील। सर, तुम्ही ज्या परिवारामध्ये जातात तिथं तुमचे जे महाविकास आघाडीचे महायुतीचे जे इथले स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, ते ऑलरेडी तिथं काम करतायत। कसं जुळवून घेणार आहात? कारण तालुका पातळीवर तुमचा राजकीय संघर्ष जो आहे तो लोकांनी पाहिलेला आहे, एकमेकांशी जुळवून घ्यावं लागणार आहे कारण महायुतीमध्ये तुम्ही काम करणार आहात। वैचारिक आणि विकासाचा दृष्टिकोन ठेवून माझा कुणाबरोबर पण संघर्ष होता आणि आता मी भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये जात असताना त्या परिवाराची शिस्त, त्या परिवाराची संघटना कौशल्य आणि त्या परिवाराचे नियम याच्या चाकोरीमध्ये राहून जिथे जिथे मला वाटेल की माझ्या तालुक्यामध्ये अन्याय होतो तिथे त्या ठिकाणी विकासाचं काम होत नाही किंवा ते विकासाचं काम दडपलं जाते, त्या ठिकाणी माझ्या पक्षाच्या परिवाराच्या माध्यमातून त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये पण मी निश्चितपणे करेल, परंतु ते भारतीय जनता पक्षाच्या परिवाराच्या माध्यमातून करेल। आता तुम्ही सांगितलं की या भाजपमध्ये प्रवेश करताना कोणत्याही प्रकारची अट ठेवलेली नाही, मात्र तुम्ही हा देखील उल्लेख केला की 2029 ची निवडणूक तुम्ही लढवणार आहात आमदारकीची। काय ठरलेलं आहे, काय बोलणं झालंय त्याच्यात? काही ठरलेलं नाहीये। मी काम करणारा कार्यकर्ता आहे, आतापर्यंत सातत्याने जनमानसामध्ये राहिलेलो आहे आणि मी मगाशीच सांगितलं की भारतीय जनता पक्ष परिवार हा संघटनात्मक काम करणारा आहे। तिथे जो काम करतो त्याला संधी मिळते आणि त्यामुळे मला खात्री आहे पुढचे 4.5 वर्ष सुद्धा पुरंदर हवेलीतल्या तळागाळापर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत अडीअडचणींमध्ये त्यांच्या विकासाला साथ देण्यासाठी मी सक्षमपणे भारतीय जनता पक्षाच्या परिवाराबरोबर असणार आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मला त्या ठिकाणी ती संधी माझ्या कामामुळे मिळू शकेल। 2029 ची लोकसभेचे विचार करूयात आपण की तुम्ही स्वतः जातायत भाजप सोबत, यापूर्वी संग्राम भैया गेलेले आहेत, तिकडे हर्षवर्धन पाटील सुद्धा जायच्या तयारीत आहेत,
अशी सगळी जी जिल्ह्यातली जी फळे आहे, जी प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्यांची, ते जाते कुठेतरी लोकसभेला खिंडार पाडण्याच्या दृष्टीने ही सगळी भाजप व्यूहरचना करते का? मला असं वाटत नाही, कारण आपण आदरणीय माजी आमदार संग्रामदादांच्या बद्दल पण जर बघितलं तर त्यांची ही रचना ही खरी म्हणजे आदरणीय अनंतरावजी थोपटे साहेबांच्या पासून, जे माझे वडील त्यांचे कार्यकर्ते होते, त्यांच्यापासून संस्थात्मक रचना आहे. आम्ही सगळे संस्थात्मक काम करणारे आणि आम्ही सगळी मंडळी जी आहोत ती संस्थात्मक काम करणारी, सहकारामध्ये काम करणारी मंडळी आहोत. त्यामुळे आमची विचारधारा ही कधी वैयक्तिक स्वरूपाची नाहीये. त्यामुळे ती वैयक्तिक स्वरूपाची विचारधारा नाहीये. आम्ही कधी जिथे होतो, आघाडीमध्ये असलो तर आघाडीचा धर्म पाळलाय. ज्या पक्षाने आदेश दिला, ज्या पक्षामध्ये आम्ही होतो त्या पक्षाने आदेश दिलाय, त्याला किंतु परंतु असं न करता, अनेक वेळा माझाही पराजय झालाय, आदरणीय थोपटेंच्या परिवारातही पराजय झाला, परंतु किंतु परंतु न करता नेहमी पक्षादेश हा शिरस्थानी मानून आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळे कुणी असं समजण्याची आवश्यकता नाहीये. उद्याच्या काळामध्ये जो काही निर्णय लोकसभेसाठी असेल, विधानसभेसाठी असेल, भारतीय जनता पक्ष परिवार घेईल, त्या निर्णयाबरोबर आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी असतो. भाजप पवारांचा बुरुज ढासळायला मदत करणार आहात? भारतीय जनता पक्ष परिवार जो निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर आम्ही असतो. 16 तारखेला कोण कोण प्रवेश करणार आहेत आणि कोण कोण येणार आहेत नेते मंडळी भाजपचे सगळे? माझ्या परिवारातील सर्वच सदस्य त्या ठिकाणी 16 तारखेला भारतीय जनता पक्ष परिवारामध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर आज आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी सासवड या ठिकाणी 16 तारखेला सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी प्रवेशाचा कार्यक्रम आहे. खूप खूप धन्यवाद. हे होते संजय जगताप. त्यांनी सांगितलेलं आहे की भाजपच्या माध्यमातून तालुक्यामध्ये विकासाचा रथ जो आहे तो पूर्ण वाढला जाणार आहे आणि भाजप या ठिकाणी नेतृत्व करणार आहे 2029च्या माध्यमातून. संजय जगताप यांनी हा देखील विश्वास केलेला आहे की भाजपमध्ये गेल्यानंतर पुरंदर तालुक्यातले जे रखडलेले प्रकल्प आहेत ते मार्गी लागायला मदत होईल. याप्रमाणे तेजस मी वसंत मोरे, मुंबई तक, पुरंदर, सासवड.